पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत प्रचार फेरी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। याची जोरदार तयारी मुंबईत केली गेली आहे। कार्यकर्ते सुद्धा मुंबईतील उत्सुक आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा आतापासूनच मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत प्रचार फेरी होणार आहे, त्यासाठी जोरदार तयारी केली गेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीचा ज्या ठिकाणी शेवट होणार आहे त्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, कशा प्रकारचं वातावरण आहे? जगदीश, प्रचार फेरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर पूर्वेपासून घाटकोपर पश्चिमेपर्यंत जो आहे तो रोड शो करणार आहेत। मिहीर कोटेचा यांच्या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण रोड शो असणार आहे आणि या रोड शोला जरी काही वेळ जरी बाकी असला तरी सुद्धा आतापासूनच जी लोकांची गर्दी आहे ती मोदींना पाहण्यासाठी होताना पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीचे समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व जे नागरिक आहेत जे घाटकोपर पश्चिमेच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार फेरीचा शेवट होणार आहे आणि या ठिकाणी प्रभू श्री रामाची भव्य अशी मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर कुणाल, तुमचा आवाज पोहोचत नाहीये। आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी मुंबईमध्ये होते आणि यासाठी जय्यत तयारी केली गेली आहे। काही वेळानंतर ही प्रचार फेरी सुरू होणार आहे, मात्र आतापासूनच रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्याच्या दुतर्फा दिसते। तसंच प्रशासनाकडून सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीसाठी संपूर्ण तयारी ही करण्यात आली आहे।